पुष्प 11 डिमेन्शिया भाग 3 मध्ये आपले स्वागत आहे. आपण बघत होतो की डिमेन्शियाच्या पेशंटशी कसं बोलायचं, कसं वागायचं. तेव्हा त्यांची पहिली गोष्ट म्हणजे एक लक्षात ठेवा, हार्ड डिस्क इज अनडिस्टर्ब. त्यांना कळत नाही ते फ्रंटल लोबमुळे आत्ताचं प्रेझेंट काय घडतंय ते कळत नाही. त्याच्यामुळे त्यांच्याशी जर तुम्हाला रंगून जर गप्पा मारायच्या असतील तर त्यांना भूतकाळात घेऊन जा. त्याकरता तुम्हाला पेशंटची बऱ्यापैकी माहिती असायला पाहिजे. अर्थात तुम्ही घरचीच मंडळी जर असाल तर नथिंग लाईक इट, कारण तुम्हाला सगळ्या डिटेल्स माहिती आहेत. परंतु तुम्ही जर हायर्ड केअर गिव्हर असाल, पगार मोलावर जर तुम्हाला आणलेलं असेल काम करायला, तरी पण घरच्या मंडळींकडनं त्यांची माहिती गोळा करून घ्या. मला अजूनही आठवते, आमचे एक आर्मी ऑफिसर होते, त्यांना डिमेन्शिया झाला होता. त्यांच्याशी नॉर्मल बोलण्यामध्ये काही तथ्य त्यांना नसायचं, परंतु आपण त्यांना मागे नेलं आणि त्यांच्या पासिंग आउट परेडबद्दल विचारलं तर मग विचारू नका, एक अर्धा पाऊण तास सहज त्यात चालला जायचा. बट दॅट इज व्हॉट यू आर सपोज टू डू. त्यांना शब्द आठवत नाही, पर्टिक्युलर शब्द त्यांना आठवतच नाही, तेव्हा त्यांना मदत करा त्या शब्दाबद्दल. त्यांना खूप आनंद होईल. त्यांच्या संवादामध्ये ब्रेनमधनं या ज्या रिॲक्शन्स होत असतात त्यांना कित्येक वेळा तो एक पर्टिक्युलर शब्द त्यांना आठवतच नाही. तो गरजू असतो, तो स्वतःचं स्वातंत्र्य हरपल्यामुळे जरा आक्रमक झालेला असतो. तेव्हा बी केअरफुल. त्यांच्याशी बोलताना त्यांचा भावना आणि त्यांचं टेम्पर, डोकं तापतंय का याकडे पण थोडंसं लक्ष द्या. आंघोळ घालणे, आता वागण्यामध्ये हाही एक प्रकार आहे. घरच्या मंडळीला नवरा बायको असतील तर देर इज नो प्रॉब्लेम, परंतु तो इतर नात्यांमध्ये आंघोळ घालणे हा एक विचित्र प्रकार असतो. तेव्हा सगळं तयारी झाल्यानंतर आपण शिकलेलो आहे की बाथरूममध्ये गरम पाणी, थंड पाणी, हे ते सगळं ते असताना मग त्यांना तिथं न्यावं आणि त्यांना आंघोळ करू द्यावी. शक्य असेल तर दरवाजामध्ये फट थोडीशी उघडी ठेवून तिथनं लक्ष द्या की ते नीट आंघोळ करतायत का. कारण तुम्ही जर आत उभे राहिलात तर लाजे खातर स्त्री असो का पुरुष, त्यांना नग्न अवस्थेत तुमच्या समोर आंघोळ करायला आवडणार नाही. तेव्हा ह्या गोष्टीवर लक्ष द्या. त्यांना व्यवस्थित स्टूलावर बसवा. त्यांना उभं राहून आंघोळ करायचं, शावर खाली असले काहीही प्रकार करू नका. त्यांना व्यवस्थित स्टूलावर बसवा. त्यांना दाखवा, हातात साबण द्या आणि सांगा. जर त्याच्यात नग्न अवस्थेत त्यांना जर असं काही वाटत नसेल तर स्वतः चोळून द्या त्यांचा अंग. राईट. दुसरा प्रकार आहे म्हणजे जेवण. आता हे जेवण भरवणं, मी मगाशी तुम्हाला जसं सांगितलं, हे जेवण भरवणं देखील एक ट्रिक आहे आणि त्यांना ते दरवेळेला समजावून सांगावं लागतं. शक्य असेल तर त्यांच्या बरोबरीने जेवायला बसा, पंक्तीत बसल्यासारखं, डायनिंग टेबलवर बसल्यासारखं समोरासमोर बसा. म्हणजे तुम्ही घास कसा घेता आहात, ही कॅन कॉपी यू, आणि तो तुम्ही आपल्या तोंडात कसा नेता आणि तो किती वेळा चावत असता हे त्यांना पण जमेल. अदरवाईज हा डिमेन्शिया पेशंट आतापर्यंतच्या अवस्थेमध्ये घास अन्न खाल्ल्यानंतर त्याला चावायचं असतं हे विसरून गेलेलं असतं. त्याच्यामुळे तो दुसरा घास कधीच स्वतःहून घेणार नाही आणि तुम्ही जर दुसरा घास त्याच्या तोंडासमोर नेला आणि जबरदस्तीने देण्याचा प्रयत्न केलात तर तो पहिला घास थुकून टाकेल. तेव्हा शक्य असेल तर त्याच्या बरोबरीने कंपनी म्हणून जेवायला बसा. यू मे नॉट ईट बट यू डू द ॲक्टिंग ॲटलिस्ट. तुमची जर ती वेळ नसेल तर तुम्ही ॲटलिस्ट ॲक्टिंग करा, परंतु त्याबरोबर जेवा. ही विल कॉपी यू, ही विल बी एबल टू हॅव फूड इन हिज टमी. शक्य असेल तर त्यांना वरण भात, सूप, अजून काय म्हणता येईल आपल्याला, असं पातळ अन्न करून, खीर, असं पातळ अन्न करून त्यांना द्या खायला, जे त्यांना चावण्याची आवश्यकता जाणवणार नाही.
राईट. सो चावून घेण्यात त्यांना जे लक्षात येत नाही, त्यामुळे मी जसं म्हटलं की पातळ अन्न जर दिलं तर ते पौष्टिक आहे याकडे पण तुम्ही लक्ष द्या. सातूचं पीठ आहे हे आजकाल बाजारात देखील पीठं मिळतात जी एकत्र करून त्यांच्याकरता एक सुंदरसं अन्न पेज सारखी बनवून त्यांना देत आहेत. शक्य असल्यास जिथे भरपूर उजेड आहे तिथेच त्यांना जेवायला द्या. आणि त्यांना जर लक्षात येत नसेल की भात, वरण, आमटी, भाजी, कोथिंबीर कुठली काय गोष्ट आहे तर त्यांना चक्क ड्रॉइंग काढून त्यांना दाखवा. यांच्यात अजून एक आपल्याला प्रकार येतो किंवा वागण्यामध्ये यांच्याशी वागण्यात प्रकार येतो, तो म्हणजे त्यांचा संयम सुटलेला असतो. त्यांच्या बेसिक विधींमध्ये लघवी आणि संडास याचा त्यांचा कंट्रोल राहत नाही. इनकॉन्स्टिनन्स यांचं लहान मुलांप्रमाणे अवस्था झालेली असते. त्याच्यामुळे त्यांना जर तुम्ही डायपर लावून देणार असाल तर नथिंग लाईक इट. परंतु अदरवाईज तुम्ही त्यांना सुटसुटीत कपडे घालायला लावा. म्हणजे वेल्क्रोचा वापर करून त्यांना जर पिजामा दिला, नाडी नको, इलास्टिक नको, तर त्यांना ते योग्य राहील. यांना कपडे बदलताना, स्त्री असो का पुरुष, अंडरपॅन्ट घालताना किंवा पॅन्टी घालताना स्टूलावर, खुर्चीवर, पलंगावर बसवून घालायला सांगा. कारण ते पडले, त्यांचं कोऑर्डिनेशन नसतं, त्यांची मोटर स्किल्स कमी झालेले असतात. त्यामुळे अंडरपॅन्टमध्ये पाय घालणं किंवा पॅन्टीमध्ये पाय घालणं त्यांना जड जाईल आणि दे कॅन बी अ व्हिक्टिम ऑफ फॉल. तेव्हा ह्याही गोष्टीकडे लक्ष द्या. वेळोवेळी त्यांना बाथरूमला घेऊन जा. बऱ्याच वेळा ही मंडळी शूच्या जागेजवळचे कपडे चोळामोळा करत राहतात. इनडायरेक्टली टेलिंग की शू लागलेली आहे, पण ते त्यांना एक्सप्रेस करता येत नाही आणि नाही ते त्यांना जमत. त्यामुळे सगळ्यांच्या देखत शू झाली तरी त्यांना ते लाजे खातर कसंच की होतं आणि फर्दर दे गो इन डिप्रेशन. म्हणून असं जर तुम्हाला दिसत असेल की तो शू ती किंवा तो शूच्या जागी कापडाला नुसतंच चोळामोळा करायचा प्रयत्न करतोय, चुळबुळ करतोय, प्लीज टेक हिम टू द बाथरूम. त्यांना बरं वाटेल. त्यांना जेवणाच्या बाबतीत देखील असंच आहे. 10 वेळा तुम्हाला ते विचारते, आज काय जेवायला बनवलेलं आहे, आज जेवायला काय बनवलेलं आहे. याचा अर्थ त्यांना भूक लागलेली आहे. परंतु भूक हा शब्दच त्यांना आठवत नाही. आयरन ऑफ लाईफ. आणि म्हणून त्यांना ते तुम्हाला करणं भाग पडतं. हे कित्येक वेळा हाताने असा गुंता सोडवत बसल्यासारखे बसलेले असतात. खरी गोष्ट ही आहे की त्यांच्या मेंदूमध्ये असा गुंता झालेला आहे, तो सोडवण्याचा ते निष्फळ प्रयत्न करतायत. तेव्हा विनाकारण त्यांना टोकून की तुम्ही हे काय करताय करू नका. मध्येच त्यांना काहीतरी आपल्या हातातनं खाली पडल्यासारखं वाटतं आणि ते मग खाली वाकून कंटिन्युअसली काहीतरी हुडकत असतात. सिमिलरली त्यांना विचारा काय पडलंय. नावानी आजोबा, आजी, काकू, काका या म्हणण्याने त्यांच्यावर काहीही असर होत नाही. राईट. याचे 2-4 छोटे छोटे महत्वाचे जे प्रकार आहेत डिमेन्शियाचे, ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. कीप सबस्क्राइबिंग. सी यू अगेन. नमस्कार.